आफ्टरनून, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिवाळी वगैरे सगळं झालेलं आहे. सगळ्यांचं डेली रुटीन वगैरे सुरू झालेलं असणार आहे आणि म्हटलं सकाळी आज व्हिडिओ शूट करूया आणि जे काही आजचं रुटीन असेल, जो काही आजचा दिवस असेल मी तुमच्यासोबत शेअर करते. असं काही स्पेशल नाही आहे, तरीसुद्धा नॉर्मल असा मी जो दिवस आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जिल्हा चहा नाश्ता वगैरे आम्ही घेतलेला आहे आणि जो आता रूममधला पसार आहे ना तो फक्त आवरायचा राहिलेला आहे. उठलेला आहे आणि आता त्याचा आवरायला घेते. त्याची आंघोळ, त्याचा नाश्ता, आमच्या नाश्त्यासोबतच त्याचा नाश्तासुद्धा मी तयार केलेला होता. आता तो त्याला भरवते आणि मग चला तर मग बघूया. वियांश बाहेर खेळतोय तोपर्यंत म्हटलं रूमावरून घेऊया. पहिल्यांदा मी ते बेड आवरायला घेते, त्या चादरी वगैरे सगळ्या घडी करून घेतल्या. जोपर्यंत रूममधलं सामान व्यवस्थित लावत नाही तोपर्यंत मनालाही फ्रेश वाटत नाही. इथे मी बेडशीट बदलली नाही, कारण की कालच्या दिवशी मी ही बेडशीट बदलली होती. बेड व्यवस्थित लावून घेतला आणि वाळलेली कपडे मी काढून आणले. त्या कपड्यांच्या व्यवस्थित घड्या घालून घेतल्या. झालेला पसारा ज्या त्या जागी ठेवत नाही तोपर्यंत मनालाही समाधान वाटत नाही. रूममधला सगळा पसारा आवरून मी खाली गेले तर मुलांनी हॉलमध्ये पसारा करून ठेवला होता. पटकन हॉलमधला पसारा आवरायला घेतला. सोफा कवर व्यवस्थित लावून घेतले. सगळी खेळणी व्यवस्थित ठेवून घेतली आणि केर काढला. आज जायचं नाही, इथेच खेळायचं. पकड 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 इकडे इकडे खेळा. पकड पकड धर 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 ऑफिसला. कर व्यांश, हाय कर, हाय कर व्यांश. ए बघ, हा पण दादा आला. दादा हाय करा, हाय करा. इकडे इकडे करा, इकडे करा. तिथे मुलांना खेळू दिलं आणि आम्ही दोघे जेवण करायला गेलो. जेवणामध्ये आज मेथीची भाजी आणि भाकरी होती. ती मला खूप आवडते. गरम गरम भाकरी आणि मेथीची भाजी छान लागते. जेवण करून घेतलं आणि इथे स्टार बाजारला जायचा प्लॅन ठरला. आणि इथे मला माहीत नसलेली गोष्ट घडली, ती म्हणजे दुधात मिरची टाकल्यावरती दही तयार होतं. खरंच तयार होतं का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. संध्याकाळ झाल्यावरती आम्ही स्टार बाजारला जायला निघालो. आमच्यासोबत माझ्या 2 बहिणीसुद्धा होत्या. यावेळी सुट्ट्यांमध्ये कुठे ट्रिपला जायचं नव्हतं, म्हणून सुट्टीचा वेळ कुठे घालवायचा म्हणून दोघींना सुद्धा मी घेऊन आले होते. इथे वियांशला ट्रॉलीमध्ये बसवलं आणि आम्ही सामान घ्यायला सुरुवात केली. घरात लागणारं सगळं सामान घेतलं आणि आम्ही झुडिओमध्ये गेलो. आम्ही तिघी एकीकडे आणि सूरज आणि वियांश एकीकडे होता. शॉपिंग केली आणि बिल केलं आणि आम्ही घरी आलो. तुम्हाला कसा वाटला माझा हा व्लॉग? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.